गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी मोर्शीकर. तर हा माझा कूर्गमधील दुसरा दिवस होता. तुम्हाला माहीतच आहे, कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल तर की काल आम्ही चेक इन केलं होतं आणि खूप जास्त रात्र झाल्यामुळे काल एकही स्पॉट बघितला गेला नाही. सगळा दिवस प्रवासामध्येच गेला आणि इच्छाही नव्हती, खूप जास्त थकलो होतो आम्ही एवढी सगळी ट्रॅव्हलिंग करून. तर आता दुसऱ्या दिवशी म्हणजे कूर्गमधील हा जो दिवस होता, हा मेन दिवस होता आमचा. या दिवशी आम्ही जवळपास 3 ते 4 स्पॉट बघणार होतो, जे की आमच्या आयटिनरीमध्ये होते. पण वेणूजींनी आम्हाला 5 ते 6 स्पॉट दाखवले. त्यातले काही छान होते, काही ठीकठाक होते आणि काही तर खूपच जास्त भन्नाट होते. तर बी रेडी, तुम्हाला सगळे समोर मी सगळे स्पॉट दाखवणार आहे. जे माझे पर्सनल फेवरेट होते ते मी रेकमेंड करेलच तुम्हाला. कूर्गमधील सगळे स्पॉट बघण्याकरता फक्त आमच्याकडे हाच दिवस होता, त्यामुळे आम्ही लगबगीने तयारी केली. पहिले तर रूमवर मी कॉफी घेऊन घेतली. ती कशी बनवायची हे मी चिखलदऱ्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला शेअर केलेलं आहे. आणि आता तुम्हाला हा कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट दाखवते. तर बघू शकता, यात सगळ्या टाईपचे ऑप्शन आहे. म्हणजे कॉन्टिनेंटल फूडसुद्धा आहे, साऊथ इंडियनसुद्धा आहे आणि दुसऱ्या दिवशी जो ब्रेकफास्ट केला त्यामध्ये महाराष्ट्रीयनसुद्धा होतं आणि तुमच्या डिमांडवर सुद्धा तुम्हाला बनवून मिळतं. नॉनव्हेजसुद्धा असतं आणि व्हेजसुद्धा असतं. तुम्ही जे प्रेफर करता तुम्ही ते तिथे खाऊ शकता. आणि हा जो ब्रेकफास्ट असतो ना, हा आपल्या जेव्हा आपण रूम बुक करतो ना, तेव्हाच तुम्हाला कॉम्प्लिमेंटरीमध्ये मिळतो. तर हे सगळं जे आहे याच्यामधलं जे जे मला आवडते ते मी थोडं थोडं घेतलं होतं, कारण की रस्ता घाटाचा असतो तिकडे, तर मला जास्त जमत नाही म्हणून मी सगळं लिमिटेड घेतलं आणि तेवढंच खाऊन पोट भरून घेतलं. आणि सर्वांनी आम्ही असं ठरवलं होतं की ब्रेकफास्टच पोटभर करायचा, जेणेकरून लंच करायची वेळच आपल्यावर येणार नाही, कारण की लंच म्हटलं की 1 ते 1.5 तास सहजच चालला जातो आणि तेवढ्या वेळात एखादा स्पॉट कव्हर होतो. म्हणून आम्ही पहिलेच ठरवलं होतं की हे जे ब्रेकफास्ट आहे हे पोटभर करून घ्यायचं. मग सर्वांनी आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला, काही फोटोज वगैरे काढले आणि आमचे ड्रायव्हर आले आणि आम्ही निघालो पुढेच्या जर्नीसाठी. तर आज कूर्गमध्ये सगळ्यात पहिला स्पॉट जो आम्ही बघणार होतो तो होता राजास टॉम्ब. पण तिथे निघायच्या आधी आमच्या वेणूजीने आम्हाला एक मस्त जागा दाखवली, हाय हिल्सवरून दिसणारी. ती म्हणजे ही कूर्ग सिटी पूर्ण. काय सुंदर व्ह्यू आहे, तुम्हीसुद्धा बघून घ्या. आणि मग थेट आम्ही पोहोचलो राजास टॉम्ब बघायला. तर राजास टॉम्ब म्हणजे हे आहे एक थडगे, 3 लोकांचे थडगे इथं आहे. ते म्हणजे वीर राजेंद्र, लिंग राजेंद्र आणि त्यांची पत्नी. हे जे वास्तुकला आहे, या वास्तुकलेचं जे बांधकाम आहे ते इंडो सार्सेनिक पद्धतीने केलेलं आहे, म्हणजे इंडो मुस्लिम पद्धतीने केलेलं आहे. तीनही टोम तुम्ही जर व्यवस्थित बघितल्या तर त्याच्या ज्या वरच्या आहे, मुंडाऱ्या म्हणतात मराठीमध्ये, त्याच्यावर मिनार तुम्हाला दिसतील. आणि आतमध्ये बघाल तुम्ही तर आतमध्ये आपले महादेव विराजमान आहे. म्हणजे हे दोन्ही याचं ब्लेंड आहे, त्याच्यामुळे इंडो मुस्लिम किंवा इंडो सार्सेनिक कन्स्ट्रक्शन इथे आहे असं मानलं जातं. आणि खरंच दिसायला सुद्धा तसंच दिसतं. वरती जोपर्यंत नंदी नाही दिसले आम्हाला तोपर्यंत लक्षात नाही आलं की हे म्हणजे मस्जिद आहे की मंदिर आहे, म्हणून हे दोन्ही याचं मिश्रण आहे. खूप छान वाटलं मला हे बघून, कारण की पायऱ्या दिसत होत्या हिंदू पद्धतीच्या, आतमध्ये जे खिडक्या दिसत होत्या त्या दिसत होत्या मुस्लिम पद्धतीच्या, दोन्ही याचं ब्लेंड खूप सुंदर. आणि इथे दर्शन वगैरे घेतलं, पण मला इथली व्यवस्थापना काही व्यवस्थित वाटलं नाही. एंट्री फीज घ्यायला कोणीच नव्हतं. त्या व्यतिरिक्त आतमध्ये आलो तर महादेवाची पूजा नव्हती, कोणी वरती जे लावलेली आहे गडती त्याच्यामध्ये पाणी नव्हतं. तर हे काही जास्त व्यवस्थित वाटलं नाही. आणि बाजूच्या 2 ज्या टोंब होत्या त्या क्लोजसुद्धा होत्या, त्या बघतासुद्धा आल्या नाही. तर हे सगळं झाल्यानंतर आम्ही आमच्या वेणूजीला सांगितलं की बघा, आमच्यासोबत लहान लहान लेकरं आहे, जे जे स्पॉट एकदम इम्पॉर्टंट आहे, चांगले आहे की कूर्गमध्ये आल्यावर सुटले नाही पाहिजे, ते स्पॉट तुम्ही आम्हाला दाखवा. मग त्यांना समजलं. तर मग आम्ही ॲबी फॉल्समध्ये आलो. इथे येऊन थोडंसं बरं वाटलं की चला इथे काहीतरी बघण्यासारखं आहे. तर बघा, इथेसुद्धा एंट्री फी आहे. ही एंट्री फी पे केल्यानंतर जवळपास 50-60 पायऱ्या आहेत. 50-60 पायऱ्या खाली उतरलं की तुम्हाला फॉल्स दिसतो. आणि हे जे झाडं तुम्हाला दिसत आहे हे तर पहिले आम्हाला लक्षात सुद्धा आले नाही की काय आहे म्हणून. आधी आम्हाला हे चेरीचेच झाडं वाटले, पण नंतर आम्ही कॉफी प्लांटेशनमध्ये गेलो, तिथे एक एक झाडाची माहिती मिळाली आम्हाला. तेव्हा लक्षात आलं की आपण जे ॲबी फॉल्समध्ये झाडं बघितली होती ती कॉफीची झाडं होती, ना की चेरीची. तर बघा, इथले आम्ही पायऱ्या वगैरे चढून खाली आलो. अशा प्रकारचा काही व्ह्यू होता इथे, सुंदर होतं आणि खूप गर्दीसुद्धा होती. तर बघा, तुम्हाला फायनली मी दाखवते, ते जे दृश्य इथं दिसणार होतं ते आहे हे वॉटरफॉल. तुम्ही लहानपणी घरोघरी पोस्टर बघितले असेल, म्हणजे जेव्हा आपण जुन्या काळी मातीच्या घरात राहायचो ना, तेव्हा जो एक मोस्ट कॉमन जो पोस्टर राहायचा अशा झरण्याचा, तर हा आहे तो ॲबी फॉल्स. मे बी इथूनच त्यांनी कुठेतरी इन्स्पिरेशन घेतलं आहे. एक्झॅक्ट तसाच फोटो आपल्या सगळ्यांच्या घरी होता पोस्टरमध्ये. आणि डोळ्यांना हे सगळं बघून खूप सुंदर वाटलं, खूप भारी वाटलं. बाकी इथे काही नव्हतं, बाकी आजूबाजूला झाडं होती आणि खाली उतरल्यावर हा झरणा होता, म्हणजे ॲबी फॉल्स होता.
मग हे सगळं बघून आम्ही बाहेर आलो आणि तिथनं येऊन मग बाजूला नारळ पाणी वगैरे पिलो, कारण की साऊथमध्ये आल्यावर नारळ एन्जॉय करणार आणि असं होऊ शकत नाही. आणि सोबतच मला मलाईसुद्धा खूप आवडते नारळातली, तर मी ती पण काढून मागितली आणि ती पण खाऊन घेतली. मोस्टली आमचं असंच चालू होतं की वरचेवर थोडं थोडं खाऊन पोट भरा, खूप जास्त पोट भरून घेऊ नका, कारण की रस्ते पूर्ण वळणाचे आहे, तर कधी काय त्रास होऊ शकतो सांगता येत नाही. त्यानंतर बढियापैकी झोप काढली आम्ही आणि प्रवास तिथल्या तिथेच भरपूर लांब होता बरं का, असं याच्यामध्ये व्हिडिओमध्ये लक्षात येत नाही, पण 1-1.5 तास अर्धा तास असं डिस्टन्सवर सगळं काही होतं स्पॉट्स. मग आम्ही पोहोचलो कॉफी प्लांटेशन बघायसाठी. तर या कॉफी प्लांटेशनवर येऊन मला दिवस सफल झाल्यासारखं लागलं, कारण की मला आवडतं झाडं आणि त्याच्याबद्दलची माहिती जाणून घ्यायला, आणि तीच सगळी माहिती आम्हाला आमच्या या गाईडनी दिली. तर बघा, स्पेशली एक गाईड अलॉट करण्यात येतो एका ग्रुपसाठी. ते आपल्याला अशा प्रकारच्या बांबूच्या स्टिक्स देतात, कारण की खालीवर ही शेती असते पूर्ण, आणि इथे फिरवतात आणि प्रत्येक झाड दाखवून त्याच्या फळाची टेस्ट देतात आणि तुम्हाला पूर्ण माहिती सांगतात. जे स्पाइसेस आपण नेहमी भाजीमध्ये वापरतो किंवा काढा बनवायसाठी वापरतो, कॉफी पितो किंवा त्या व्यतिरिक्त कोको पावडर वापरतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण वापरतो, पण याची झाडं कशी आहे आपल्याला काहीही आयडिया नव्हती. मला तर बिलकुलच नव्हती. तर तेच सगळं आता तुम्हाला मी इथे शेअर करणार आहे, जे जे झाडं मी बघितले. तर सगळ्यात पहिले हे बघा, हे आहे कॉफी बीन्स, आणि जर ब्राऊन कलरचे जे दिसतंय ना, त्याला फोडून आतून ग्रीन काढलं आहे. ब्राऊन कलरचे जे दिसतंय ते जर रोस्ट केलं चांगलं ड्राय होऊन, तर त्याची कॉफी तयार होते. आणि ग्रीन कलरचे जे बीन्स दिसत आहे ते जर त्याच वेळेस प्रोसेस केलं तर त्याची माचा कॉफी बनते. तर तुम्ही खूप जास्त ऐकलं असेल, सध्या ट्रेंडिंगवर आहे माचा कॉफी. तर मला तर आयडिया पण नव्हती ही कशी बनते म्हणून, आणि ती अशा प्रकारे बनते. तर ह्या सगळ्या अशा व्हॅल्युएबल गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. दुसरं, आता बघा इथे जे फळ मी दाखवत आहे हे दिसतं पपईसारखं. ऑफकोर्स वी नो पपईचं झाड असं नसतं, पण तरी याचा लुक एक पपईसारखा आहे. तर ह्या आहे कोको पावडर, जे बनतं आपण जे यूज करतो चॉकलेटसाठी गणाश म्हणून यूज करतो किंवा केकमध्ये यूज करतो, तर ते कोको पावडर त्या फळापासून बनतं. त्यानंतर त्यांनी आमच्या हातावर असे मिरे दिले. मिऱ्याचा सुद्धा वेल आम्हाला तिथे दाखवला त्यांनी. एक मिराच एवढा जास्त तिखट लागला, कारण की सगळं कसं असं प्युअर आहे इथे जे मिळतं ना, जेही आहे तुम्हाला इथे सगळं ओरिजिनल मिळतं. आणि याच्या व्यतिरिक्त त्यांनी आम्हाला टेस्टसुद्धा दिली प्रत्येक पदार्थाची. आता इथे बघा, इथे इलायचीचं सीझन येऊन गेलेलं होतं, त्याच्यामुळे त्यांनी फक्त आम्हाला झाड दाखवलं आणि रूट्सवर दाखवलं की तिथे गुच्छेमध्ये इलायच्या लागतात म्हणून. ही आहे साधी इलायची, आणि एंडला तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवेल, तर तिथे त्यांनी आम्हाला मसाला इलायचीसुद्धा झाड दाखवलं. त्यानंतर तेजपान बघा आपण किती जास्त प्रमाणात वापरतो, पण तेजपानाचं झाड कसं आहे तर हे तुम्हाला आता मी दाखवते. आता बघा, शेपवरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल, तर हे डायरेक्ट प्रोडक्ट येतो तेजपान. त्यानंतर कोकम सरबत आपण किती जास्त पितो उन्हाळ्यामध्ये, तर हे झाड आहे कोकम सरबतचं. अशा प्रकारचे झाडं हे सगळं बघून ना खूप मनाला असं छान फ्रेश वाटत होतं. तेवढ्यात माझं पिल्लूसुद्धा उठलं. आता ती पण एक्सप्लोअर करणार होती. हे आहे छोटंसं मिरचीचं झाड, आणि हे झाड सगळ्यात जास्त मला आवडलं. हे आहे उदाचं झाड. पहिलं तर मला भीतीच वाटली की या होलमधून काही येणार आहे का, कारण की तिकडून त्यांनी आग लावली, आणि जशी आग लावली तर विदिन 2 ते 3 सेकंदात इतका छान सुगंध आला. मला त्याच्यावरून लक्षात आलं की हे राळ जे असतं ना, ते ऊद आहे म्हणून. आणि त्यांचं असं म्हणणं पडलं की तुमच्या घरी जो ऊद किंवा धूप तुम्ही यूज करता तो सगळा ॲडेड असतो फ्रेग्रेन्स वगैरे, हा आहे रिअलवाला फ्रेग्रेन्स, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि खरंच त्याच प्रकारे बस 2-3 सेकंदमध्ये काय सुंदर सुगंध आला ना, की तुम्हाला सांगू शकत नाही. पण त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी आणखीन एक वेगळी गोष्ट दाखवली, ते म्हणजे हे जे दिसतंय ना स्क्रीनवर, हे आहे अंजीर. बघू शकता, आपल्या घरी जो अंजीर आपल्याला मिळतो तो पूर्ण प्रोसेस केलेला अंजीर असतो, आणि यांच्या म्हणण्याप्रकारे तर त्याच्यामध्ये चाचणी वगैरे टाकतात असं त्यांचं म्हणणं होतं. तेवढं तर मला काही लक्षात आलं नाही, कारण की हे अंजीर होतं कच्चं, जे त्यांनी आम्हाला फोडून दिलं, त्याच्यामुळे मी ते खाऊ नाही शकली. आणि समोर तुम्हाला एक मिरचीचं झाड दाखवलं होतं ना छोटंसं, तर हे त्या झाडाची मिरची आहे. अगदी एवढीशी साईज असते या मिरचीची, पण एवढी तुफान मिरची की माझ्या मिस्टरांनी जशी टेस्ट केली ना, बस त्यांच्या तोंडात आग लागल्यासारखी झाली आणि डोळ्यांमधून पूर्ण पाणी आलं. आणि खरंच खूप तिखट मिरची होती ही. म्हणजे त्यांच्याकडे काय म्हणू शकतो आपण घरी किती मोठ्या मोठ्या मिरच्यांचा ठेचा खातो, पण त्यांच्याकडे अशा वस्तू होत्या की बिलकुल छोट्या अमाऊंटमध्ये एकदम मोठा इफेक्ट देणाऱ्या. त्यानंतर आता हे बघा, हे जे मोठे मोठे झाडं दिसत आहे, या झाडांपासून टॉईज बनतात लहान लेकरांचे. असं ह्या प्रकारचं हे झाड आहे. यांनी काहीतरी नावसुद्धा सांगितलं होतं, मला आठवत नाही आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता इकडे बघा, एका मिरचीपासून झालेली बेकार हालत. बाकीचे पण खूप सारे झाडं त्यांनी दाखवले. हे झाड 80 ते 85 वर्षाचं झाड आहे. असं युनिक झाड त्यांनी आम्हाला दाखवलं. परत ट्रेक करत करत आम्ही वरती गेलो. म्हणजे जसं आपण कॉफी प्लांटेशनमधून
तिकडनं उतारावरून खाली आलो आणि इकडनं वर चढत चढत गेलो. हे आहे रुद्राक्षाचं, 4 मुखी रुद्राक्षाचं झाड. त्यानंतर हे आहे दालचिनीचं झाड. दालचिनीचं उत्पादन घेताना या झाडाचे फक्त जे खोड आहे ना, याचे छिलके तोडायचे असतात. जसं की आपण घरी जसं आपल्याला दिसतं दालचिनी कसं असतं तर तेही आहे. फक्त छिलके तोडले की याचं प्रोडक्शन होऊन जातं. म्हणजे याचं काही फळ वगैरे नाही आहे, खोडापासूनच हे बनवलं जातं. परत इकडे एका जागी 3 टाईपच्या ज्या कॉफीज आहे, अरेबिका, रोबस्ट आणि कावेरी, या त्या तिघांचे झाडं इथे दाखवले त्यांनी आपल्याला. म्हणजे जी आपण नेसलेची म्हणो किंवा ब्रूची जी कॉफी पितो ती रोबस्ट कॉफी असते आपली. आणि ही जी इलायची आहे ही मसाला इलायची आहे. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला दाखवते आहे आता. आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला तिथे बनणारी स्पेशल अशी कॉफी दिली, जी की विदाऊट मिल्क, विदाऊट शुगर होती. सो मला ब्लॅक कॉफी आवडत नाही, पण तरी मी ही पिली. या लोकांचा भर हेल्दीनेसवर जास्त आहे रॅदर दॅन इटिंग अनहेल्दी अँड टेस्टी फूड. बिलकुल चांगली लागली नाही ती कॉफी, कारण की ओरिजिनल कॉफी पावडरपासून बनलेली थोडीशी उग्रसुद्धा होती. बट ठीक आहे, कधीतरी असंही काहीतरी टेस्ट करायला पाहिजे जे खरोखर बॉडीसाठी खूप चांगलं आहे. डिटॉक्स वॉटर म्हणून सुद्धा ते म्हणजे पिऊ शकता तुम्ही. मग आलो आम्ही तिथेच असणाऱ्या कॉफी फॅक्टरीमध्ये, की नेमकं बीन्सपासून कसं काय पावडरच्या फॉर्ममध्ये हे सगळं बनतं. मग या दादांनी आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली, की किती टाईपच्या कॉफीज आहे, तुम्ही कुठली कॉफी पिता, त्याचा स्मेलसुद्धा दिला त्यांनी आम्हाला. मागे जे दिसतंय तुम्हाला मिक्सर, ग्राइंडर, ते सगळं इन्स्ट्रुमेंटसुद्धा दाखवले. चालून नाही दाखवले, बट ओरली त्यांनी सगळ्या याची इन्फॉर्मेशन आम्हाला तिथे दिली. आता तुम्हाला मी त्या कॉफीचं नाव सांगते जे मी जीवनात कधीच पिणार नाही. ती म्हणजे कॉफी सिवेट, किंवा तुम्ही या कॉफीला कोपी लुवाकसुद्धा म्हणतात. तर या कॉफीचं वैशिष्ट्य असं आहे की ही कॉफी जी आहे ती एका कॅटच्या पूपपासून त्याचं प्रोडक्शन केलं जातं. आता तुम्हाला मी ते कॅट पूप यांनी इथे ठेवली होती आम्हाला दाखवण्यासाठी, तर ते सुद्धा दाखवते. तर हे जे आता दाखवणार आहे ही आहे ती कॅटची पूप. ही अशा फॉर्ममध्ये नाही विकल्या जात, ही पूर्ण प्रोसेस्ड होते आणि मग विकल्या जाते. म्हणजे तुम्हाला माहीतसुद्धा पडणार नाही. बट मी आता एवढं समजलं आहे मला, की बाहेर देशामध्ये गेली ना तर कॉफी लुवाक कधी मागणार नाही. आपली नेस्ले ब्रू हेच ठीक आहे आपल्यासाठी. तर ही गोष्ट अशी असते की सिवेट नावाची एक मांजर आहे, ती इंडोनेशियामध्ये असते आणि तिला भरपूर प्रमाणामध्ये या कॉफी बीन्स खाऊ घातल्या जातात. आणि जेव्हा ती पूप करते तेव्हा ते सगळं सुकवून ते सगळं प्रोडक्शन करून मग फाईनली त्याचं पावडर वगैरे करून ती विकल्या जाते. आणि मजेची गोष्ट ही आहे की या कॅटची ही जी पूपपासून बनलेली कॉफी आहे, ही कॉफी सगळ्यात महागड्या कॉफ्यांमधली एक कॉफी आहे. सेम प्रोसेस एलिफंट पूपसोबत पण केल्या जाते, तीसुद्धा कॅटची पूपपेक्षा महाग आहे. ही कॅट जी दिसते तुम्हाला यांच्या हातामधल्या डब्यावर, तर ती कॅट आहे. आणि आपली जी नॉर्मल कॉफी असते ती 1 किलोला 700 ते 800 रुपयाची मिळते. आणि ही जी सिवेट कॉफी आहे कोपी लुवाक, ही जवळपास 9 ते 12 हजार रुपये किलो आहे. म्हणजे आता तुम्ही विचार करू शकता किती जास्त एक्सपेन्सिव्ह ही कॉफी आहे. मे बी असेल त्याच्यामध्ये काही गुण वगैरे, बट मला तर ती ऐकूनच नाही प्यायची आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला ते गार्लिकचं जे असतं एक्स्ट्रॅक्ट केलेलं पूर्ण लोशन वगैरे ते दिलं स्मेल करायला. खूपच भयंकर आहे, डायरेक्ट डोक्यापर्यंत नसाच उघडून जातात त्यांनी. त्याच्या व्यतिरिक्त जे तुळशीपत्रापासून बनलेलं नॅचरल इन्हेलर आहे, विक्स टाईप काहीतरी होतं, ते सुद्धा दाखवलं. आणि मग हा वाईनचा सेक्शन आहे. हे पूर्ण होममेड वाईन आहे. जे वाईन लवर्स आहेत त्यांच्यासाठी तर यम्मीच होतं हे, कारण की यांनी सगळ्या वाईनची फ्री टेस्टिंग तिथं दिलेली होती. एक एक सिप तुम्ही पिऊ शकता असं होतं. आमचा तर दूर काही संबंध आला नाही त्या गोष्टीसोबत. मग तिथून वर चढल्यानंतर ना हे पूर्ण शॉप होतं, की खाली तुम्ही ज्याही गोष्टी बघितल्या, जेही हर्ब्स बघितले, स्पायसेस बघितले, ते सगळ्या गोष्टी इथे विकत मिळत होत्या. आणि ऑफकोर्स ओरिजिनल आहे म्हणजे सगळं काही खूप जास्त एक्सपेन्सिव्ह होतं. तर यातलं जे गोष्टी मला घेण्यासारख्या होत्या त्या मी घेतल्या. जर ची वेळ आली माझ्यावर की सगळं एका जागी जमा वगैरे आहे आणि माझ्याकडे वेळ आहे, तर मी इन्स्टावर तो रील टाकेल सगळ्या ज्याही वस्तू मी इथनं घेतल्या. मी एक चंदनचा पॅक घेतला, गुलाब पावडर घेतलं, म्हणजे नॅचरल आणि खूप सुंदर असं वाटलं मला ते. सुगंध खूप छान आला त्याच्यावरून. तर त्या सगळ्या गोष्टी घेतल्या. त्याच्या व्यतिरिक्त एक मगसुद्धा घेतला मी, विनिशाला आवडला होता तो. तो पण यांनी जे कॉफीचं एक्स्ट्रॅक्ट असतं ना उरलेलं त्याच्यापासून बनवलेलं होतं. तर तो दिसायला छान वाटला मला आणि फुटतसुद्धा नाही. तर म्हटलं चला विनिशाच्या दृष्टीने चांगलं आहे, तो घेतला एक. आणि आणखीन मी कॉफीची साबण घेतली. जसं कॉफी पॅक तुम्ही माहीत असेल चेहऱ्याला लावलं वगैरे की किती छान ग्लो येतो, टॅनिंग रिमूव्हसाठी कामात पडतं. तर अशा काही गोष्टी घेतल्या आणि निघालो दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरता. तर मला असं वाटतं जवळपास अर्धा ते 1 तास आम्ही प्रवास केला आणि तिथून आम्ही पोचलो डुबारे एलिफंट कॅम्पमध्ये. तर डुबारे एलिफंट कॅम्पमध्ये वैशिष्ट्य असं होतं की इथे एलिफंट शो असतो.
तर सगळ्यात पहिले तर तिथे पोहोचायसाठी एका साईडवरून दुसऱ्या साईडपर्यंत जी नदी आहे मधात ती पार करावी लागते. खूप असं पाणी नव्हतं, पण थोडंफार होतं मधामध्ये सेंटरमध्ये की जिथं वाहल्यासारखं वाटतं. हे अशा प्रकारचे रेती भरून पोते टाकलेले होते त्या लोकांनी आणि याच्यावरून तुम्हाला पूर्ण हे पाथ क्रॉस करून दुसऱ्या साईडला पोहोचायचं होतं. तर हा जो डुबारे एलिफंट कॅम्प आहे, इथे काही कॅप्चर्ड, काही रेस्क्यूड असे एलिफंट्स ठेवलेले होते आणि ह्या सर्व एलिफंट्सला खूप छान त्यांनी असं स्पेशल नावसुद्धा दिलं होतं, जसं की धनंजय, श्रीराम असं सगळं नाव. तर मला तर तिथे जाऊन ते एलिफंट बघण्यापेक्षाही हा जो मी पाथ क्रॉस केला पाण्यामधून, तर तो जास्त ॲडव्हेंचरस वाटला आणि विनिशालाही त्याच्याच मजा आली की बाबा आपण परत पाण्यात जाऊया असं तिचं म्हणणं होतं. आम्ही थोडं 10 मिनटं लेट झालो, तर एलिफंट शो झालेला होता. त्या एलिफंट शोमध्ये हे हत्ती जे पाणी प्यायला येतात खाली, ते आपल्या अंगावर थोडं पाणी वगैरे फेकतात, असा तो शो होता आणि तो आम्ही मिस केला. त्याच्यानंतर मग आम्ही एलिफंट वगैरे बघायसाठी आलो. तिथेही फी होती. फीज वगैरे दिल्यानंतर एलिफंट बघण्याची मजा आली, कारण की तो प्रत्यक्षात एवढा जवळून दिसत होता आणि खूप वयस्कर हत्ती होते. हा जो बघू शकता तुम्ही धनंजय नावाचा हत्ती, हा 44 वर्षाचा हत्ती होता आणि याचे दात बघा, काय काटेकोर असे हे दात होते आणि सगळे पोलाईट होते, बिचारे शांत होते. सगळ्यांनी फोटो वगैरे काढले आणि ॲनिमल राईड इथे नव्हते, म्हणजे एलिफंटची राईड वगैरे नाही करू शकत तुम्ही, फक्त तुम्ही बघू शकता, एक्सप्लोअर करू शकता, असं सगळं काही होतं तिथे. त्याच्या व्यतिरिक्त बाकी काही नव्हतं इथे बघण्यासारखं. पाण्यातच जास्त मजा आली आम्हाला येताना जाताना. हा आहे श्रीरामा. विनिशा त्याला श्रीराम श्रीराम असं करून आवाज देत होती. लेकरांसाठी चांगला आहे हा स्पॉट आणि आपल्यासाठी थोडंसं ॲडव्हेंचरस आहे. फक्त इथं जाणार असणार तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, ते म्हणजे इथे साडी वगैरे असं काही घालून जाऊ नका, पाण्यातून जाताना त्रास होईल. वन पीस वगैरे घातला तर वर करायला त्रास होतो, तर असं जीन्स वगैरे किंवा शॉर्ट ड्रेस घालून जा. आणि त्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट ही म्हणजे की इथे जाण्याचा टायमिंग एकदा पहिले बघून घ्या. इथेच नाही, कुर्गमध्ये कुठेही फिरा ना तुम्ही, तर 5:30 6:30 बस एवढे 2 टाईमपर्यंतच लिमिट आहे. भरपूर गोष्टी बंद होऊन जातात तिथे, तर त्या हिशोबानेच तुमचा जो ट्रॅव्हलिंग प्लॅन आहे तुम्ही तसा करा. आणि बस याच्यानंतर आम्ही इकडे हत्तीला कसं खाऊ घालतात वगैरे सगळं बघितलं आणि दुसरा शो जो होणार होता असं वाटलं आम्हाला की थांबूया, पण त्याच्यासाठी अर्धा ते पाऊण तास होता आणि तेवढ्या वेळात आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊन पोहोचलो आणि त्याच्यात आम्ही तो शो बघून सुद्धा घेतला. म्हणून आम्ही इथून लवकर निघायची धूम केली आणि बरंच झालं आम्ही तिथून लवकर निघालो, कारण की याच्यानंतरची जी गोष्ट आम्ही बघितली, जो स्पॉट बघितला, तो माझा कुर्गमधला फेवरेट स्पॉट आहे आणि मी तुम्हाला रेकमेंड करेल. माझ्या एकदा सांगण्यावरून तुम्ही कधीही कुर्गला गेले ना, तर तो पॉईंट बिलकुल स्किप करू नका. तर कुर्गमधील हे ठिकाण आहे गोल्डन टेम्पल, म्हणजेच याला अदर नेममध्ये नामद्रोलिंग मोनास्टरी असं म्हणतात. तर हे आहे एक मठ, जे बौद्ध लोक असतात ना, त्या लोकांचा हा मठ आहे. खूपच जास्त शांततापूर्व असा हा ठिकाण आहे आणि याला गोल्डन टेम्पल याच्यासाठी म्हणतात की इथे 3 बौद्धाच्या मूर्त्या आहे, ज्या सोन्याने मढलेल्या आहे. कॅन यू बिलीव्ह? आणि त्या मूर्त्यांची उंची 60 फूट उंच आहे. म्हणजे मला जर तिथे गेल्यावर असं झालं की, म्हणजे नॅचरल रिॲक्शन जर माझी स्पॉट झाली असती ना, त्यावेळेला कॅमेरा जर ऑन असतात, तर तुम्हीही म्हटलं असतं की बापरे बाप, कसं काय एवढं मोठ्या मूर्त्या कशा काय बनल्या असेल आणि त्याही पूर्ण चक्क सोन्याच्या. आणि तुम्हाला सांगते ना, जेव्हा इथनं मी निघाली, आता हा जो तुम्ही व्ह्यू बघतोय हा सगळा रोडचा व्ह्यू आहे. या रस्त्याने जाताना माझ्या डोक्यात इतूचाही विचार नव्हता की असं काहीतरी आपण बघूयात म्हणून. बाकीचं सगळं ओके ओके होतं, मी ते बघितलं. आणि रस्त्याने जाताना हे जे असे मंदिरं दिसतात ना साऊथ पॅटर्नचे, ते मंदिरं मला फार आवडतात. साऊथच्या मूव्हीजमध्ये दाखवतात, आपण त्या बघतो, मूर्त्या वगैरे बघतो, खूप छान वाटतं ते सगळं बघून. आणि ही आहे ती फायनल मोनास्टरी, जिथे आम्ही पोहोचलो. अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आम्हाला आत सोडण्यात आलं. 6 वाजता हे बंद होऊन जातं आणि म्हणूनच मी म्हटलं की बरं झालं आम्ही डुबारेमधून लवकर निघून आलो कॅम्पमधून, तेव्हा कुठं आम्हाला ही सगळी मोनास्टरी बघायला मिळाली. हा मठ जो आहे ना, हा 1963 मध्ये पद्म नोरबू यांनी उभारला होता. इथे 5,000 पेक्षा जास्त भिक्षुक आणि नन्स राहतात सध्याही. आणि या मठाची विशेषताच ती आहे की ते सगळं काही एकदम स्वच्छ आणि शांत आहे. इथे बघायला आम्ही गेलो ना, तर हे क्लोज होणार होतं, तरी ते लोक इतके पोलाइटली बोलले आमच्यासोबत की ठीक आहे तुम्ही जा, बघू शकता. म्हणजे फक्त ते नॉड करत होते मानीने, ते बोलत तर नव्हतेच जास्त. आणि बघू शकता इथे 4 मजली हे बिल्डिंग आहे, पूर्ण जे कन्स्ट्रक्शन दिसते तुम्हाला ते. आणि इथलं वैशिष्ट्य सगळ्यात जास्त ते म्हणजे तुम्ही हे जे कला दिसतंय ना, ह्या सगळ्या बघून घ्या. आपले डोळे म्हणजे सगळ्यात बेस्ट कॅमेरा लेन्स आहे, तर डोळ्यांनी जे मी बघितलं
ते मी एक्सप्रेस नाही करू शकत आहे आणि मला तशी व्हिडिओग्राफीसुद्धा जमत नाही की ते अँगल्स आणि तशा बारीकाई सगळी क्लॅरिटी वगैरे नाही, म्हणून तुम्हाला हे एकदम खास वाटत नसेल मे बी. पण तुम्ही याच्यावरचे व्हिडिओज वगैरे काही पोस्ट झालेले असतील यूट्यूब इंस्टा कुठे, तर ते बघा. आणि इतकं सुंदर आहे ना हे सगळं. एक भिंतीवर तुम्ही बघू शकता ना, हे जे चित्र काढले आहे हे असे पारंपरिक देवांच्या कथा वगैरे याच्यामध्ये पूर्ण एलॅबोरेट केलेले आहे. आणि हा दरवाजा बघा, माझी हाईट बघा, दरवाजाची हाईट बघा. आता याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आतमध्ये ज्या मूर्त्या आहे त्या किती जास्त अप्रतिम आणि किती जास्त मोठ्या आहेत. तर 60 फूटची एक मूर्ती, म्हणजे 3 मूर्त्या आहेत अशा. आणि जसंही मी आतमध्ये आली, बापरे बाप, आता तुम्हीसुद्धा ह्या 3 मूर्त्या बघा. काय सुंदर मूर्त्या आहे या. आणि यांची नावं तुम्हाला मी आता सांगते. तर या 3 मूर्त्या आहे भगवान बुद्ध, अमितयूस आणि पद्मसंभव यांच्या. आणि जसं की तुम्हाला मी सांगितलंच, या सगळ्या मूर्त्या गोल्डन आहे, म्हणजे गोल्डनी बनलेल्या आहेत. त्याच्यामुळे या मंदिराचं नाव गोल्डन टेम्पल असं आहे. तर ही गोष्ट बिलकुल मिस करू नका. खूपच जास्त, म्हणजे मी सांगू नाही शकत तुम्हाला, पण मला खूप जास्त आवडलं हे सगळं काही. त्या दिवशी मला असं वाटलं की याच गोष्टीसाठी मी महाराष्ट्रामधून कर्नाटकमध्ये आली. मला असं सगळं बघायला खूप आवडतं. आणि ना एक इम्रान हाशमीचं गाणं आहे आवारा पण मूवीमधलं, ते कंटिन्यू डोक्यामध्ये चालू होतं माझ्या, की मी काहीतरी हे बघितलं आहे याच्या आधी, टी व्हीवर कुठेतरी बघितलं आहे. हा तो ॲक्च्युअल शूटिंग स्पॉट नाही आहे, दुसरीकडला होता तो, इंडोनेशिया. आणि तिकडे असं सगळं संस्कृती खूप बघायला मिळते, पण आपण तिकडे कधी जाऊया आणि कधी नाही. पण आपल्या इंडियामध्ये एवढं सगळी प्राईड मुवमेंट होती माझ्यासाठी हे आहे म्हणून. तर खूप खूप आवडलं मला हे सगळं. आणि त्याच्या साईडला हे दुसरे पण असं मंदिर होतं. मेन मंदिर तेच आहे जे 3 मूर्तीवालं मी तुम्हाला दाखवलं ते. आणि त्याच्या बाजूला हे अशा आणखीन खूप साऱ्या मूर्ती वगैरे होत्या. आता एवढ्या देवांची मला नावं नाही माहिती, पण खूप सुंदर हे असं सगळं काही दृश्य होतं. आणि लोक तर खूपच जास्त पोलाईट होते. आणि भिंतींवरचं जे आर्टवर्क होतं तेही खूप बघण्यालायक होतं. आमची हाईट बघा आणि त्या सगळ्या मॉनेस्ट्रीची हाईट बघा तुम्ही. खूप 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 मस्त प्रचंड हॅप्पी झाली मी हे बघून. आणि नंतर बाहेर बघते तर मला वाटलं या घोडक्यामध्ये विनिशा पडली की काय काय झालं, पण मला सगळे हसताना दिसले. मग मी यांना विचारलं तर हे बोलले की ती लिटरली या सगळ्यांना चिडवत होती. मग हे पण त्यांना सगळे मिळून विनिशाला चिडवत होते, असं काहीतरी चालू होतं त्यांचं. मी म्हटलं माझी मुलगी कधीही असे अटेन्शन सिकरपणा सोडणार ना, काय माहिती. मग तिथलं सगळं व्ह्यू एन्जॉय वगैरे करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. पण जाता जाता वेणूजींनी सांगितलं की एक खूप मस्त दुकान आहे जिथे हँडलूमच्या साडीज, सिल्क साडीज ज्या ओरिजिनल आहेत ते मिळतं. आणि हा जो तुम्हाला पाळणा वगैरे दिसतोय ज्यामध्ये मी बसली आहे, हे ॲक्च्युअल जे रिअल लाकूड आहे, चंदन वगैरे, तर त्याच्यापासून बनलेलं आहे. आणि परत इथे हे सगळे फ्रेग्रन्सेससुद्धा होते की जे एकदम ओरिजिनल होते. तर मी गुची प्राडा आणि विक्टोरिया सिक्रेट ह्या दोघांचा छानपैकी पहिले सुगंध घेऊन बघितला. मग माझ्या मिस्टरांना विक्टोरियाचा जास्त आवडला तर तो आम्ही घेतला. ही जी छोटीशी बॉटल दिसते ना अत्तरसारखी, ती आम्हाला भरून दिली त्यांनी. ती तेवढी बॉटल 1500 रुपयांना आम्हाला पडली. म्हणजे एवढं जास्त एक्सपेन्सिव्ह इथं हे होतं. आणि हे खरं सांगते तुम्हाला, हे चंदनचे खोड वगैरे जे यांनी ठेवले ना, खरंच त्याच्यात जवळ घेतल्यावरही त्यातून सुगंध येत होता. एवढं छान होतं ते सगळं काही. आणि म्हणजे उघडल्यावर तुम्ही विचार करा किती रिअल असेल ते. आणि ह्या ज्या फ्रेम्स वगैरे दिसतात याच्यामध्ये आपले देवदेवतांचे लग्न किंवा ह्या अशा सगळ्या वस्तू वगैरे इथे बनवून तयार होत्या. ही गणपती बाप्पांची जी छोटी फ्रेम तुम्हाला दिसली, हिची स्टार्टिंग रेंजच 45 ते 50,000 होती. एक साईबाबांचा फोटो होता, तोही आम्ही विचारला तर तो 80 ते 90,000ला त्यांनी सांगितला. म्हणजे असं म्हणू शकता तुम्ही की 50च्या वरतीच इथं सगळं सुरुवात होती. आणि गोष्टी तेवढ्याच प्युअरसुद्धा होत्या. साड्या पण खूप महागड्या पण होत्या आणि स्वस्त पण होत्या. तर मग मी एक साडी घेतली. दाखवेल तुम्हाला इन्स्टाच्या रीलमध्ये, मी नक्की दाखवेल ती साडी एखाद्या वेळेस विअर वगैरे करेल तर. आता यानंतर बारी होती जाताना आम्हाला थोडीशी कुर्गमधून शॉपिंग करायची होती. ती म्हणजे या बॅग्सची मला खूप आवडला होता, या टोपल्या वगैरे. तर इकडे जसं की तुम्हाला सांगितले स्पायसेस, हर्ब्स, चॉकलेट्स हे सगळं मिळतंच म्हणून. तर एकाच शॉपमध्ये हे सगळंच होतं. मी यातली एक बाम घेतली, वेगवेगळ्या फ्रेग्रन्सची होती. काही चॉकलेट्स वगैरे त्यांनी आम्हाला दिले होते टेस्टिंगसाठी. अँड त्यांचं नवीन शॉप होतं तर थोडे फोर्ससुद्धा करत होते घेण्यासाठी, तर ते घेतले. बॅग्स वगैरे घेतल्या श्रुतीने. मी शॉपिंग वगैरे केली आणि लगेच परतलो आम्ही कुर्गच्या वुडस्टॉक रिसॉर्टमध्ये. इथं आल्यावर खूप अशी भूक वगैरे नव्हती,
भूक होती ॲक्च्युली, पण तवा रोटी वगैरे मिळत नव्हती. त्याच्यामुळे मग भाजी-पोळी जेवायला थोडा कंटाळा येत होता, कारण की तंदुरी रोज नाही खाऊ शकत. मग थोडा लाईट डिनर वगैरे केला आणि असा होता माझा कूर्गमधला हा दिवस. आता उद्या निघणार होतो आम्ही उटीसाठी, तर तिकडे काय-काय मज्जा केली, कसा प्रवास होता हे सगळं बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्लॉग कसा वाटला हे सुद्धा सांगा. सॉरी फॉर द इन्कन्व्हिनियन्स. पहिले ना व्हॉईस ओव्हर चांगला झालेला नव्हता, बिलकुल आवाज क्रॅक होत होता, म्हणून मी परत हा व्हॉईस ओव्हर केलेला आहे. थँक फॉर सपोर्टिंग. जय गजानन माऊली. भेटूयात नेक्स्ट व्लॉग.